नमस्कार मित्रांनो, कसे आज सगळे? आय होप सगळे चांगलेच असतील. बरेच दिवस झाले, 4-5 दिवस झाले ब्लॉग टाकला नाहीये. कारण असं आहे, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या दुकानाचं नवीनच ओपनिंग झालेलं आहे. आणि ओपनिंगच्या 2 दिवस आधी ना रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत मटेरियल लावलेलं आहे सगळं. त्यामुळं ब्लॉग काढणं पण पॉसिबल झालं नाही एवढ्या गोंधळामध्ये. फोनला चार्जिंग वगैरे नसायची आणि ओपनिंगच्या दिवशी ब्लॉग तो आवरून काढत होता. पण एवढं गोंधळ आहे ना, सगळे गोंधळ झाला, गडबड काय लक्षात झालं नाही. ओपनिंग पण सगळं चांगलं झालं. मी तरी पण शॉर्ट व्हिडिओ जसं समजा शॉर्ट व्हिडिओ मी युट्यूबला टाकतोय. इंस्टाला पण 1-2 दिवस मध्ये पोस्ट नव्हती. ओपनिंगच्या नंतर काय व्हिडिओ पडल्या. खूप गडबड चालू होती मागं. आपलं दुकान आहे ना, सगळं एकदम आज तिसरा दिवस आहे दुकानाचा, एवढा सेल झालेला आहे ना. आज रात्री ना मटेरियल आणायला जाणार आहे मी रात्रीच. म्हणजे असं आकडे तर नाही सांगू शकत, पण तुम्हाला एक पर्सेंटेज सांगू का? 100% आले ना, जवळजवळ 60 60 नाही 35% सेल झालेलं आपलं. म्हणजे एवढं मोठं त्यातलं 35% सेल झालेलंच आहे. व्हरायटी आता कमी राहिलेलं आहे. आज संध्याकाळीच आम्ही जाणार आहे मटेरियल आणायला. रोज कंटिन्यू कस्टमर चालू आहे. आता पण बऱ्याच वेळ कस्टमर होतं, ते गेलेत. तरी पण आपण अजून ऑनलाईन चालू केलेलं नाही. ऑनलाईनला तर एवढं रिक्वायरमेंट येतात ना, रोज कंटिन्यू फोन चालू होता. जो ऑफिसचा नंबर आम्ही दिलेला आहे, तुमच्यातल्या पण काही जणांनी फोन केला असेल. ते शक्य होईल तेवढं कॉल रिसिव्ह करतोय आम्ही त्याच्यावरती. आणि तुम्हाला मी ब्लॉग आवर्जून कायसाठी काढतोय माहितीये का? हे आज एक पत्रकार आले होते माझ्याकडे. पत्रकार आले होते, खास त्यांच्यासोबत बोलताना कसा अनुभव आला हे बोलायसाठी सांगण्यासाठी मी हा आज खास असा ब्लॉग केलेला आहे. आता आपले गावाकडचे लोक नॉर्मली कसं असं तुम्हाला सांगणार असेल, असं कोणी पत्रकार आलं, कोणी काय विचारायला माहिती नाही, म्हणजे असं थोडं मोठ्या पोस्टवरचे जर आले कोणी की ते असे कावरे बावर होतात पार, नाही का? की आपल्याला विचारायला या साहेब या बसा असं. असंच एक माझा खूप जवळचा मित्र आहे, म्हणजे त्याला पण असं सोशल मीडियाचा काही जास्त अंदाज नाही. त्या पत्रकारांनी ते माझी ओळख काढण्यासाठी यांच्या ओळखीत होतं ना, यांना माहिती मी शेलूचा आहे. माझा मित्र पण तो शेलूचा आहे, शेलूचा मामाच्या गावचा. त्याची ओळखीकडे ओळख काढली माझी. आपल्याला त्याची मुलाखत घ्यायची, असं असं करायचंय. आले म्हणजे तर आम्ही बसलो सगळं दुकानात, आम्ही 3-4 जण पोरं बसलो. आता पोरं नॉर्मली पोरं कसं बसते माहिती सगळे असे ओळखे, कोणी इकडे हातपाय पासून नाही. मित्र आलेले नीट बस साहेब आलेले असं म्हणले. आम्ही आलो, लाईटी बीट लावलं, फॅन बिन लावलं, साहेब आले. आता म्हणजे मला पण त्यातलं काय एवढं हे नाही, पण आता बऱ्यापैकी 1-2 महिन्यापूर्वी ते उखाण्यामुळे जास्त व्हायरल झाल्यामुळं बरेच आता लोक येतात, भेटतात, बोलतात. सोशल मीडियाचा पण मला अंदाज आलेला आहे, कोण कसं काम करतं, कशासाठी काम करतं, कोणाला कुठून पेमेंट भेटतं. म्हणजे ते बऱ्यापैकी तर सगळं माहीत झालेलं आहे. ते आले साहेब, आमच्या इथं खालुंबरे गाव आहे. खालुंबरे गावात 2 दिवसापूर्वी एक ऍक्सिडेंट झाला. ते जवळच्या आसपास बघतात त्यांनी तो व्हिडिओ बघितला असताना, अतिशय वाईट ऍक्सिडेंट झाला. डायरेक्ट पूर्ण माणसाच्या बॉडीवरून गाडी गेली. ते व्हिडिओ बघितला मी, डायरेक्ट फोन साठी टाकून दिला, म्हणलं मला व्हिडिओ पाहायचा नाही. वाईट वाटते खूप मला, पण काय निसर्ग आहे, चालत राहायचं. ते एवढं वाईट झालं ना, त्यांनी तिथे एक त्यांची काय मुलाखत घेतली, म्हणजे रस्त्यावरती कसं काय झालं त्यांनी ते दाखवलं. आणि ते आले गडबडीत माझ्याकडं आता, आणि बहुतेक मला कस्टमर पण चालू होतं. पण आता मित्रांनो मला साहेब आले, मग मी पण कस्टमर इकडे ते बसून हँडल करत होता. मी म्हणलं साहेब बोला ना. आल्याला लगेच मला माहिती विचारायला चालू केली. आता साहजिक आहे, मी काय बारीक नाही, 22 वर्ष माझं वय आहे. आता कोण कोणत्या दृष्टीने माहिती विचारतोय, कोण हळहळ म्हणजे कोणाला आपली हळहळ वाटते, वाईट वाटते त्या दृष्टीने विचारतो, कोणी प्रश्नार्थक नजरेने विचारतो, कोणी नुसतंच माहिती काढून घ्यायची असते पटापट त्यासाठी विचारतो. म्हणजे यांची बोलण्याची स्टाईल अशी होती ना, की कसं कसं झालं सांगा, चला पटापट सांगा. नाही म्हणजे असं एक पेपर घ्या, मी प्रश्न लिहितो पटापट, तुम्हाला प्रश्न सांगतो, प्रश्न विचारणार त्याचे उत्तर. बोलण्याची स्टाईल असली होती. आणि त्यांना म्हणजे बाईट घ्यायची होती म्हणजे नाही, कसं काय झालं तुमचा प्रवास, घरी कोणी आई वडील बहीण भाऊ, किती भाऊ आहे, कसं आहे, शिक्षण किती झालं काय, हे ना असं हळहळी नव्हतं विचारित. फक्त माहिती लागते त्यांना. त्यांना एक त्यांची बातमी तयार करायची, त्यांचा एक व्हिडिओ तयार करून पोस्ट करायचा, त्यासाठी त्यांना ही सगळी माहिती लागत होती. मी त्यांना फक्त आता नॉर्मली मला पण खूप ऑफर आल्या त्या पॉडकास्टच्या आणि त्यांच्या. आता ते मला काही चार्जेस पण देत होते पॉडकास्टवाले. पण आता मी आपलं मस्त प्रोफेशनल चॅनल नाही. मी मला जमन तसं शेजारला जमन तसं, आता हातामुळे काही फोन धरा जमत नाही, पण जमल तसे आम्ही व्हिडिओ काढून पोस्ट करत राहतो रेग्युलर हळूहळू. आणि तुम्हाला पण माहिती आहे आम्ही काही प्रोफेशनल नाही, साधे आपली गावाकडची माणसं आहे. तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करताय. 80,000 सबस्क्रायबर व्हायला थोड्या दिवसात, 1 महिन्याभरात 1 लाख होऊन जातील. त्यांना म्हणलं सर माझं पण युट्यूब चॅनल आहे, मी रोज थोडं थोडं माझं आयुष्यातलं एक एक घडलेली घटना, एक एक सीन
हळूहळू मी आमच्या युट्यूबवरती सांगतोय, पोस्ट करतोय. तर तिथून मला चांगले व्ह्यूज भेटतात आणि मला पेमेंट पण चालू झालेलं आहे युट्यूबचं. अजून पहिलं पेमेंट आलेलं नाही, पण माझ्या अकाउंटला जमा झालेलं आहे. ते विड्रॉ व्हायला अजून एक 4-5 दिवस आहे. त्याचं मी ब्लॉग बनवेलच, पण मला त्याचं चांगलं पेमेंट भेटतं युट्यूबचं. तर मग ते म्हणले तुला काय बोलायचं डायरेक्ट बोल म्हणले. आवाज वगैरे कसा करतो माहिती ना लगेच माणसाचा. आम्ही तुला पैसे देऊ का, असं त्यांचं म्हणणं होतं. सर म्हणलं पैसे नका मला, पण बाईट म्हणलं आता मी माझी रोज माझ्या चॅनलला थोडी थोडी माझी मीच बाईट देत राहतो. माझे लोक आवर्जून माझे व्हिडिओ बघतात, व्हिडिओला माझे चांगले व्ह्यूज असतात. तर म्हणला मला काय पैसे आहे का, म्हणजे आज गुरमीत माहिती ना, आम्हाला काय पैशासाठी नाही आलो आम्ही, आम्ही पत्रकार आहे हे आणि ते. आणि आले आल्या खरं तुम्हाला एक सांगतो, आल्या आल्या ना माझा फोन घेतला, माझा जो ऑफिसचा फोन आहे तो फोन घेतला. फोन मध्ये ना इंस्टाग्राम उघडलं. आमची आयडी होती, बजरंगीची आयडी होती बहुतेक. हा बजरंगी द स्टाईल ऑफ वॉरियर्स आयडी होती आमची, बजरंगी मेन्सवेअर. त्या आयडी त्यांना फक्त फॉलोविंग सेजलला आणि मला फॉलोविंग आहे त्या आयडी मध्ये. आणि आमच्या त्या फोन मध्ये 2-3 आयडी आहे माझ्या, माझ्या मित्राची एक होती, असं 4-5 आयडी होत्या. त्यात नेमकी बजरंगीची आयडी ओपन होती. त्या आयडीतून ना काय केलं माहितीये का, डायरेक्ट सर्च बार मध्ये गेले आणि त्यांची आयडी कोणती होती सर्च केली, ही आमची आयडी, असे आमच्या बातम्या असतात रोज. आणि डायरेक्ट त्या आयडीला फॉलो टाकलं. म्हणजे त्यांची जी आयडी होती का त्या आमच्या बजरंगी द स्टाईल ऑफ वॉरियर्स मधून. आता इथं म्हणजे त्या आयडीला फक्त आम्ही 2 फॉलो मध्ये, म्हणजे आम्ही दुकानाचे जे सेजल आणि माझं जे दुकान आहे, म्हणजे आपलं सगळ्यांचं दुकान आहे, पण फक्त आमचं दोघांना फॉलो होतो त्या आयडीतून. आणि डायरेक्ट ह्या पकडले, डायरेक्ट त्याला फॉलो टाकलं त्याच्या आयडीला. तिथून लगेच गुगलमध्ये गेलो, गुगलमध्ये सफारीमध्ये काहीतरी सर्च केलं, त्यांचं चॅनल दाखवलं, युट्यूबला त्यांचं चॅनल वगैरे दाखवलं, असं आमचं चॅनल आहे ते. आम्ही आत्ता म्हणलं आला आला येत 2 बातम्या केल्यात म्हणला. आणि माझा जो मित्र होता, आता त्यांना कळलं तर मी काय बाईट देणार नाही. मी म्हणलं ना मला काय पैसे वगैरे नका म्हणलं, पण बाईट म्हणलं आता मी माझ्या चॅनलवर थोडी थोडी देत राहतोय. ते माझ्या मित्रावरती तापले, तुला कळत नाही का रे, आधीच पूर्ण माहिती गाडी जाणार तपास करतो तो सगळा, आपण काय टाइमपास करायला, टाइमपास करायला टाइम नाही ना आपल्याला, असं तसं. म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून आहे ना मला मुलाखतीसाठी पण एवढे फोन आले ना, पण एवढे असं गुरमीत कोणीच एक सुद्धा नाही बोलला. मी ज्यांना नकार दिला ते पण प्रेमाने बोलले, दादा ओके ठीक आहे, तुमचं पण चॅनल आहे, तुम्ही पण चांगलं चॅनल ग्रो करा, तुमच्या व्हिडिओ चांगल्या व्हायरल होत्या. म्हणजे ज्यांना मी मुलाखतीला नकार दिला त्यांनी पण मला प्रेमाने सांगितलं ठीक आहे दादा तुमचं पण बरोबर आहे. सर्व शेवटी काय कुठं माणूस किती धावपळ करू दे, कोणी किती करू दे, शेवटी फक्त एका कागदाच्या तुकड्यासाठी पैशासाठी. त्यांचं पण तेच आहे, माझं पण तेच आहे. मला मला पैसे बिसे नाही म्हणला. आणि ना त्यांच्या युट्यूबचा अकाउंट त्यांचं मॅच सर्च केलं, इंस्टाचं अकाउंट सर्च केलं, फेसबुकला पण त्यांचं अकाउंट होतं त्याच्यावर ते पण केलं. त्यांच्या एका दिवसाला ना 20-20, 30-30 पोस्ट आहे. आता मग कायसाठी बरं, आज पाऊस उघडलाय, ऊन आहे, बरं उन्हात कायसाठी हिंडतात, त्यांना काय पैसे भेटत नाही का व्हिडिओचे. आता सगळ्यांना माहिती व्हिडिओचे पैसे भेटतात ते. आता आपल्या साध्या बळा लोकांना वाटतं, गावाकडच्या लोकांना वाटतं हे आयो आपली व्हिडिओ त्या चॅनलला आली, आणि आपली व्हिडिओ ह्या चॅनलला आली. आपल्या गावाकडचे लोक असे फार भाव चढतात नाही, म्हणजे असं कोणतरी आलं की त्यांना असं वाटतं काय करून काय नको या लोकांसाठी. पण हे ना फुकट कोणीच नाही पडत, सगळ्यांना पैसे भेटतात त्यासाठी. हे चॅनलवाले, न्यूजवाले, सगळं 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 पैशासाठी, म्हणजे असं नॉर्मल असं काहीच नाही. आता लय नाही पण थोडी गाव आहे ना, माझ्या हातामुळे लोक मला ओळखतात. सेजल माझ्या म्हणजे थोडी गाव आहे ना मार्केटमध्ये फेस व्हॅल्यू आहे. आमचे चेहरे दिसले की लोक कुठे असले तरी व्हिडिओ क्लिक करून पाहतात व्हिडिओला, मग ते व्हिडिओचे पैसे त्यांना भेटत राहतात. तर असा सगळा विषय होता. पण मला ना म्हणजे 2 महिन्यात असा माणूस आज एक पण नाही भेटला. म्हणजे आल्या आल्या कुणी आतापर्यंत जेवढे पत्रकार आले, सँडी भाऊ आले ते, अजून ते जाहीर बारामती ते भाऊ आले ते, एवढे म्हणजे घरच्या माणसासारखी माझी विचारपूस केली सगळ्यांनी. मुलाखत फक्त आमची होती, त्यांची दोघांची पण चॅनलला मुलाखत बघितली ना 20-20 मिनिटाची मुलाखत असेल, पण ते माझ्यासोबत 2 तास गप्पा मारत होते की सगळा तुमचा प्रवास कसा झाला. म्हणजे त्यांना आपुलकी होती आमच्याबद्दल जाणून घ्यायची, माझ्याबद्दल त्यांना हळहळ होती म्हणजे खरंच. पण हे आलं 5 मिनिटं दुकानात बसलो होतो ना साईडला, लगेच त्यांच्या टीमचे एक का 2 मेंबर होते, माईक कॅमेरा घेऊन लगेच तयार होते. आणि म्हणलं आम्ही का पैशासाठी करतोय गे ना, आम्हाला काय पैसे भेटतात का, आम्ही जे तुमच्यासाठी करतो, आमसाठी जे करायचं संपूर्ण महाराष्ट्राने केलेलं आहे, बरोबरून प्रेम दिलेलं सगळ्यांनी. पण खरंच वाईट वाटलं त्या मित्राला, तो मित्रावरती तापला माझ्या. कारण म्हणजे मित्र त्यांना बोलावलं नव्हतं स्वतःहून, त्यांनी त्याच्याकडून ओळख काढली, असा असा विषय आहे, असं हे करायचं ते करायचंय. आता ह्या मित्राला पण काही एवढं माहित नाही, ते सरळ सरळ घेऊन आधी त्यांच्याबद्दल पिक्चर बद्दल बोलणार होते, तसं होते ना आपल्या पिक्चरचा प्लॅन चाललेला आहे असं बोलले होते. पण याला पण काय आयडिया नाही एवढी, आणि झालं पिक्चरचा काय विषय नाही, मला पण वाटतं पिक्चरचं काहीतरी असेल. पण आले डायरेक्ट थोडी माहिती विचारली मला. माहिती अशी प्रश्नार्थक म्हणजे कसं म्हणतो,
डायरेक्ट आम्हाला ही माहिती पाहिजे, ही तुम्ही सांगा कसं झालं, ह्या दृष्टीने विचारले. त्यांच्या विचारण्यात हळूहळू नव्हती, माझ्याबद्दल दया नव्हती की त्यांना किंवा काहीच नव्हती, बघ कसं झालं, किती भाऊ आहे, बहीण काय, वडील काय करता, आई काय करता, असं डायरेक्ट नॉर्मल बोलणं माणसाचं. मित्राला दरवाजून बाहेर गेलं का, तो मित्र आहे ना, साहजिक आहे, मित्र आपण थोड्या दिवसांनी भेटलो, आपण माझ्यासोबत बोलत होता, माझ्या दुकानात जरा जाऊन उभे राहिले, यायचं नाही रे तुला, चल चल आपल्याला टाइमपास करायला टाइम नाही, चल. तो पण म्हणला सर तुम्ही जा, आलो मी थोड्या वेळात म्हणला. नंतर तो एक तास माझ्यासोबत गप्पा मारत म्हणला, अरे म्हणला रोहन भाऊ असं असं असतं, मला पण माहित नव्हतं, मला वाटलं यांचं पिक्चरचं काहीतरी बोलणं असेल. लय खतरनाक माणूस होता. त्याचं नाव आता मला माहिती पण कोणचं नाव घेऊन आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही, काय नाही. फक्त एक 2 महिन्यात आलेला एक वेगळा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी हा मी ब्लॉग काढलेला आहे. तर कमेंट मध्ये सांगा की तुमचं काय म्हणणं आहे अशा माणसांबद्दल. आणि आपले 20,000 सबस्क्रायबर राहिलेले, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या दुकानात तुम्हाला मग पण सांगितलं मोकळी जागा ठेवलेली आपण थोडीशी. आपल्या युट्यूबचं बटन येईल लवकरच, सिल्वर बटन येणार भूषा, सिल्वर बटन येणार थोड्या दिवसात, म्हणजे येणार 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर ते बटन येणार आहे. तर सगळ्यांनी आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, घरातल्या आई वडिलांना, जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना बघायला सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. उद्याच्या ना उद्या ब्लॉग पुढे जाऊन का दुकानात कंटिन्यू कस्टमर चालू आहे. आत्ताच थोडं निवांत बसलेलो आहे, भूषण खाली गेलता नाश्ता करायला, मी मागाशी नाश्ता केला. सांगा कमेंट मध्ये कसा होता माणूस.